मराठीला केंद्र सरकारनं मराठी भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आणि आता आपल्यासोबत अभिनेता सुबोध भावे आपल्यासोबत फोन लाईनवर आहे। सुबोध, तुझी पहिली प्रतिक्रिया काय आहे जेव्हा तुला ही बातमी कळते? कष्टाचं चीज झालं असं मी म्हणेन। सगळ्यात पहिल्यांदा केंद्र सरकारचं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार। आणि मराठी भाषेसाठी ही अभिजात भाषा म्हणून व्हावी यासाठी ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतले असतील आतापर्यंत, ज्या ज्या लोकांनी त्याच्यासाठी अभ्यास केला असेल, परिश्रमपूर्वक त्याचे जुन्या गोष्टी काढून त्याची माहिती तयार केली असेल, ती सबमिट केली असेल, त्याचा पाठपुरावा केला असेल, त्या सगळ्यांना एक महाराष्ट्रातला मराठी नागरिक म्हणून माझ्याकडनं शतशः नमन, वंदन आणि त्यांच्या चरणांना स्पर्श माझा। या सगळ्यांच्या कष्टांचं चीज झालं आणि आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे। पण आता यापुढे जबाबदारी अशी आहे की नुसती अभिजात भाषा म्हणून थांबायचं नाहीये, तर मराठी ही व्यावहारिची भाषा व्हायला पाहिजे। फक्त साहित्याची आणि शालेय शिक्षणाची भाषा न राहता ही व्यवहाराची भाषा कशी होईल, मराठी भाषेला जो तिचा सन्मान आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर कसा वाढवता येईल, यासाठी आता सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। अतिशय उत्तम प्रतिक्रिया आपल्याला सुबोध भावेकडून आली। सुबोध, या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद। सुबोधनं सांगितलं की मराठी ही व्यवहाराची भाषा व्हायला पाहिजे। साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुखांनी आपल्याला सांगितलं की ही ज्ञान भाषा व्हायला हवी, असा आपण त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे। पण सध्याची बातमी ही आहे की केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।